भारतीय न्यायसंहितेमध्ये कुठल्या प्रकारच्या पनिशमेंटची प्रोव्हिजन केली गेलेली आहे आणि त्या किती प्रकारच्या आहेत ते आज आपण बघणार आहोत. जसं IPC 1860मध्ये 5 प्रकारचे पनिशमेंट दिलेले आहेत. एक आहे मृत्यूदंड, ज्याला आपण डेथ पनिशमेंट म्हणतो. एक आहे लाईफ इम्प्रिजमेंट, आजीवन कारावासाची शिक्षा. एक आहे तुरुंगवास, इम्प्रिजमेंट. त्याच्यामध्ये 2 प्रकार आहेत, सिम्पल आणि रिगारियस. नेक्स्ट आहे फाईन आणि नेक्स्ट फॉरफिचर ऑफ प्रॉपर्टी. अशा 5 प्रकारच्या पनिशमेंट IPCमध्ये दिले गेलेले आहेत. पण हा नवीन आलेल्या कायद्यामध्ये भारतीय न्यायसंहितेमध्ये मात्र 6 प्रकारच्या शिक्षांची तरतूद केली गेलेली आहे. सेक्शन 4मध्ये ह्या पनिशमेंटबद्दल माहिती प्रोव्हिजन दिली गेलेली आहेत, तर ते आपण बघूयात. ह्यामध्ये आहे कॅपिटल पनिशमेंट, म्हणजेच डेथ सेंटेन्स. जे काही सिव्हिअर गुन्हे असतात, जसं मर्डर आहे, रेप आहे, अशा प्रकारच्या कॉग्निझेबल ऑफेन्समध्ये कॅपिटल पनिशमेंट और डेथ सेंटेन्स दिली गेली जाते. इम्प्रिजमेंट फॉर लाईफ, इम्प्रिजमेंट फॉर लाईफ ही सुद्धा कॉग्निझेबल ऑफेन्समध्ये दिली गेली जाते. इम्प्रिजमेंट त्यातले 2 प्रकार आहेत, रिगारियस इम्प्रिजमेंट, सिम्पल इम्प्रिजमेंट. फॉरफिचर ऑफ प्रॉपर्टी, ज्यामध्ये प्रॉपर्टी सीज केली जाते. फाईन ही मॉनिटरी पेनल्टी आहे, जी मॉनिटरी स्वरूपामध्ये, पैशाच्या स्वरूपामध्ये ही पेनल्टी इम्पोज केली जाते. आणि शेवटचं 6 वाली पनिशमेंट जी ह्यामध्ये नवीन ॲड केली गेलेली आहे, ती आहे कम्युनिटी सर्व्हिस. म्हणजे जेव्हा मायनर प्रकारचे जेव्हा PT ऑफेन्सेस होतात, जे सिव्हिअर नसतात, तर अशा केसेसमध्ये जेव्हा कोर्टाला योग्य वाटेल त्यावेळेस ही जी आहे पनिशमेंट ही दिली गेली जाते. तर हे आहे जसं की जी ऑफेंडर आहे त्या व्यक्तीला रिहॅबिलेशन म्हणून आणि सोसायटीमध्ये परत एकदा त्याला त्याचं स्थान जे आहे, म्हणजे त्याची जी इमेज आहे ती खराब न होता, ह्यामध्ये ही पनिशमेंट दिली जाते. म्हणजे ह्यामध्ये काय होतं की व्यक्ती जी आहे किंवा ऑफेंडर जो आहे ही जी समाजाची सेवा करतं, ज्याला आपण सामुदायिक सेवा असंही म्हणू शकतो, तर ही ह्यामध्ये नवीन ॲड केली गेलेली आहे. तर ही मायनर ऑफेन्सच्या संदर्भात असते, की जसं मायनर ऑफेंडर आहे, जसं फॉर एक्झाम्पल आपण घेऊयात की क्लिनिंग पब्लिक मॉन्युमेंट, काही पब्लिक प्लेसेस आहेत ते क्लीन करायचे, किंवा हेल्पिंग इन डिझास्टर मॅनेजमेंट, जेव्हा नॅचरल कॅलॅमिटीज होतात, जसं पूर आहे, भूकंप आला, अशा ठिकाणी जे पीडित आहेत त्यांची मदत करायची. तर ह्या प्रकारच्या ज्या पनिशमेंट किंवा या प्रकारची जी शिक्षा आहे ती कम्युनिटी सर्व्हिसमध्ये ॲड केली गेलेली आहे. आणि ती डिस्क्रिशनरी पॉवर आहे, कोर्टाला जेव्हा योग्य वाटतं त्यावेळेस कोर्ट ही शिक्षा देऊ शकतं. धन्यवाद.